वेलकम बॅक टू दी चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 8 वाला चालू आहे। ठीक आहे, अप टू क्वेश्चन नंबर 7 मी ऑल क्लिअर केलेला आहे। असा एक पण क्वेश्चन मी असं ड्रॉप केलेला नाहीये, पूर्ण व्यवस्थित शिकवलेला आहे। प्लेलिस्ट मध्ये जावा, प्लेलिस्ट मध्ये माझे ऑल व्हिडिओ आहेत। ठीक आहे, 12th स्टँडर्डचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कोणते पाहिजे ते व्हिडिओ आहेत। ठीक आहे, फक्त त्याची क्वालिटी कमी आहे म्हणून मी 12th स्टँडर्ड परत एकदा शिकवत आहे। ठीक आहे, आणि हा लेसन संपल्यावर मी फिजिक्स पण स्टार्ट करेन। ठीक आहे, आणि रेग्युलर 1:30 वाजता दुपारी लाईव्हला या। ठीक आहे, तुमचाच फायदा राहील। इथून पुढे तुम्ही रेग्युलर 1:30 वाजता लाईव्हला या। ठीक आहे, चला स्टार्ट करतो। काय दिले तर फर्स्ट बघा y इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 4 sin x प्लस 5 cos x अपॉन रूट 41 दिले। ठीक आहे, सर्वात प्रथम म्हणजे क्वेश्चन 8 येण्यासाठी, क्वेश्चन नंबर 8 येण्यासाठी हे 4 फॉर्म्युले यायला पाहिजे। जर ज्यांना 4 फॉर्म्युले येतील त्यांना नक्की हा क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह होईल। ठीक आहे, काय 4 फॉर्म्युले बघा, माहिती तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेले आहे। ठीक आहे, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय, दॅट इज साइन ए। ठीक आहे, साइन ए इंटू कॉस बी। ओके, बघा लक्षात ठेवायचं साइन ए इंटू कॉस बी प्लस, इथं प्लस आहे तर इथं प्लस येणार। बघा दोन्ही साइनला जर इथं प्लस असेल किंवा मायनस असेल तर मायनस येणार आणि प्लस असेल तर प्लसच येणार। ठीक आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए, परत कॉस ए घ्यायचा, नंतर परत साइन बी घ्यायचा। ठीक आहे, असा आहे फॉर्म्युला। नंतर ना साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय, सेम हाच फॉर्म्युला आहे। ठीक आहे, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए, बघा कॉस ए इंटू साइन बी। ओके, अँगल दोघांना येणार। हे झालं साइनच्या बाबतीत। आता कॉसच्या बाबतीत काय येणार, जर कॉस ए मायनस बी असेल, ए मायनस बी असेल मग त्यावेळेस स्टार्टिंगला दोन्ही कॉस कॉसच येणार, कॉस ए इंटू कॉस बी। ओके, बघा इथं पण सेम तसंच आहे, कॉस ए इंटू कॉस बी, फक्त एवढा चेंज आहे इथं मायनस आहे, सो मायनस असेल तिथं प्लस येणार। ठीक आहे, पण दोन्ही फंक्शन कशाने स्टार्ट होणार, कॉसने स्टार्ट होणार, हे लक्षात राहू दे। ठीक आहे, कॉस ए इंटू कॉस बी प्लस मायनस असेल तर प्लस साइन ए इंटू साइन बी। ठीक आहे, एवढं लक्षात ठेवावं लागेल। हे 4 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस। ठीक आहे, एवढा डिफरन्स आहे। चला आता स्टार्ट करूया। आता तुम्हाला नक्की येणार आहे, मी पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो। ठीक आहे, बघा लक्षात आलं काय दिलं, y इक्वल टू साइन इनवर्स ही व्हॅल्यू दिली, सो y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, आता 4 डिवाइड बाय हे याच्या बरोबर डिवाइड करा, हे याच्या बरोबर डिवाइड करा। सो मी असं लिहू शकतो का, 4 बाय रूट 41 साइन एक्स लिहू शकतो असं। म्हणजे हे असं आहे ऍक्च्युली, कसं आहे माहिती काय, ऍक्च्युली साइन एक्स अपॉन रूट 41 हे ऍक्च्युली असं आहे। ठीक आहे, प्लस 5 cos x अपॉन रूट 41। ओके, मग आता 4 ह्याच्या बरोबर डिवाइड करा, 5 ह्याच्या बरोबर डिवाइड करा। सो म्हणजेच काय येणार, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, डायरेक्ट करू शकत होता तुम्ही, ही स्टेप डायरेक्ट लिहू शकत होता, रूट 41 साइन एक्स, साइन एक्स थोडं बाजूला लिहा। ठीक आहे, प्लस 5 बाय रूट 41 कॉस, इथे येणार कॉस एक्स। आता व्यवस्थित लक्ष द्या, हे कुणाला कंपेअर करणार, बाहेर कोणता फंक्शन आहे, साइन इनवर्स। ठीक आहे, मान्य आहे, साइन इनवर्सचा फंक्शन आहे, सो इथं पण साइनचाच फॉर्म्युला अप्लाय होणार। ठीक आहे, ह्या दोघांपैकी एक फॉर्म्युला अप्लाय होणार। आता ह्या दोघांपैकी कोणता फिक्स असेल, इथं मध्ये कोणतं चिन्ह आहे, प्लस, सो मी मध्ये कोणतं चिन्ह आहे, हे प्लस, इथं कोणतं आहे मायनस, सो प्लस चिन्ह इथं मध्ये आहे ना, सो हा वाला फॉर्म्युला यूज होईल। ठीक आहे, बघा साइन ए इंटू कॉस बी, बघा साइन ए, इथं साइन तर ऑलरेडी आहे म्हणजे हे कॉस असेल। ठीक आहे, समजतंय का, नीट लक्ष द्या व्यवस्थित। साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी। आता कसं ऍडजस्ट करणार, इथं जर साइन असेल तर साइनचा फॉर्म्युला यूज करणार, पण ह्या दोघांपैकी कोणता, इथं मध्ये प्लस आहे सो इथं प्लस आहे, सो हा फॉर्म्युला साइन ए इंटू कॉस बी। मग साइन ए आहे का इथं, हा हे साइन आहे, मग त्याच्या बाजूला काय पाहिजे, साइन आहे, मग इथं कॉस, म्हणजे मी ह्याला काय कन्सिडर करणार, कॉस कन्सिडर करणार। ठीक आहे, समजतंय का, सो मी असं लिहू शकतो ह्याला साइन इनवर्स, बघा हे पहिले पुढे लिहितो, साइन एक्स इंटू 4 बाय रूट 41। ओके, प्लस कॉस ए नाही, हे कॉस पुढे लिहितो, कॉस एक्स 5 बाय रूट 41 हे असं लिहितो। पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर व्यवस्थित सांगतो तुम्हाला इथं काय करायचंय।
ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा लवकर. आता मॅच होऊन बघा, साइन साइन, हे कॉस घेणार, हे कॉस घेणार. ठीक आहे, कॉस कॉस, इथं साइन घेणार, साइन घेणार. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, मग सांगतो काय करायचं. हा, नाव बघा आता काय करायचं, साइन तसंच आहे, साइन. मग आता ह्याला मी कॉस घेणार. ठीक आहे, लेट, इथं लिहितो मी लेट कॉस, ह्याला सपोज मी अल्फा घेतो. ठीक आहे, कॉस अल्फा इक्वल टू, ह्याला कॉस अल्फा, कारण हे कॉन्स्टंट आहे ना, सो अल्फा पण कॉन्स्टंट आहे. कॉस अल्फा इक्वल टू काय घेणार, 4/√41. ठीक आहे, ही व्हॅल्यू मी कन्सिडर करतो. नाव अजून एक कॉस एक्स म्हणजे कॉस ए. ठीक आहे, मग ह्याला कोणते कन्सिडर करणार, साइन घ्या, कारण लास्टला साइन आहे. सो मी ह्याला घेतो साइन अल्फा इक्वल टू 4 किती आहे, 5/√41. ठीक आहे, मी ह्यांना कन्सिडर केलेलं आहे, लेट समजा. ठीक आहे, चला आता पुढं y इक्वल टू व्हॅल्यू पुट करा, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स ऍज इट इज. ओके, इंटू 4/√41 ला मी काय कन्सिडर केलेलं आहे, काय केलं इथं 4/√41 ला, दॅट इज कॉस अल्फा. सो मी इथं कॉस अल्फा घेणार, प्लस कॉस एक्स ऍज इट इज, आणि 5/√41 ला दॅट इज साइन अल्फा. ठीक आहे, आता व्यवस्थित बघा काय हा फॉर्म्युला मॅच होतोय का बघा. काय होणार, साइन एक्स आहे, इथं ए म्हणजे एक्स म्हणजे ए आहे तुमचा. ठीक आहे, बी काय आपला अल्फा, बी अल्फा. ओके, कॉस ए काय आहे, एक्स आहे. ठीक आहे, ए म्हणजे एक्स, बघा ए म्हणजे एक्स आलाय. ठीक आहे, मग साइन बी म्हणजे अल्फा, बी म्हणजे अल्फा. सो हा फॉर्म्युला त्याच्या जागी मी हे लिहू शकतो, ए म्हणजे काय, ए म्हणजे एक्स, आणि बी म्हणजे काय, अल्फा. सो हा फॉर्म्युला लिहायचा, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन, हा फॉर्म्युला ह्याच्याला घे, ए म्हणजे एक्स आणि प्लस बी म्हणजे अल्फा. ठीक आहे, साइन इनवर्स अँड साइन गेट कॅन्सल, रिमेनिंग इज y इक्वल टू एक्स प्लस अल्फा. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, कर्सर ऑफ करतो, लवकर काढा, फास्ट. ठीक आहे, प्रत्येक समला असंच करायचं. हे फॉर्म्युले आहेत तुमचे. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवावे लागेल. चला हे रफ करतो, पटापट सांगतो जरासा. आजचा लेक्चर थोडाच घेतो, पण चांगला शिकवतो. ठीक आहे, समजेल असं तुम्हाला सांगतो. मग आता याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे ना dy/dx इक्वल टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. सो इथे येणार 1, आणि अल्फा कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. सो 1 + 0 दॅट इज 1. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट लवकर आता. क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा, व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं इथं, y इक्वल टू कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये काय दिलं, √3 cos x मायनस साइन x अपॉन 2. ठीक आहे, साइनचा कोइफिशियंट 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे, मग कसं लिहिणार इथं, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √3 cos x मायनस, इथं 1 लिहितो पहिलं. ठीक आहे, साइनचा कोइफिशियंट 1, साइन x अपॉन 2. मग आता ह्या 2 नी ह्याला डिवाइड करा, ह्या 2 नी ह्याला डिवाइड करा. सो काय येणार, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय येणार, √3/2 cos x मायनस 1/2. ठीक आहे, असं येणार. बघा हे 2 नी 1 ला डिवाइड करतो. ठीक आहे, साइन x ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा काय करायचं इथं, कॉस इनवर्स बाहेर आहे. ठीक आहे, मग इथं कॉस इनवर्स आहे, सो आतमध्ये पण कॉसचा फॉर्म्युला यायला पाहिजे. मग कॉसचा फॉर्म्युला कुठे आहे, बघा इथं फॉर्म्युला आहे, पण ह्या दोघांपैकी कोणतं घेणार मी, चिन्ह कोणतं इथं मायनस. सो मायनस कुठे आहे, हे एक आहे, बघा इथं मायनस आहे. सो मी ह्याच्या हा फॉर्म्युला यूज करणार, हा वाला. ठीक आहे, कसं करणार बघा, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, बघा दोन्ही साईडला कॉस आहे बरोबर, स्टार्टिंगला दोन्ही फंक्शन कॉस आहे. सो हे पण कॉस पाहिजे आणि हे पण कॉस पाहिजे. ठीक आहे, बघा इथं काय घेणार तुम्ही, मग कॉस कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 असते, कोणत्या अँगलला असते, दॅट इज कॉस कोणत्या अँगलला येतं π/, सो कॉस 30 ला व्हॅल्यू येणार π/6. सो कॉस π/6 लिहू शकतो मी इथं.
ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता की नाही का, ह्याला सपोज कॉस अल्फा घेऊ शकता, कारण हे कॉन्स्टंट टर्म आहे ना. आता जसं फर्स्ट सॉल्व्ह केलं तसंच ह्याला कॉस अल्फा घेऊ शकता, दॅट इज काय आहे ना √3/2 असं पण घेऊ शकता, आणि ह्याला साइन अल्फा पण घेऊ शकता, असं पण सॉल्व्ह करू शकता. पण फर्स्ट ह्याच्यामध्ये असं का नाही केलं, कारण तिथं व्हॅल्यू नाही का सांगू नाही शकत होतो ना आपण, व्हॅल्यू डिफरंट होते म्हणून. ठीक आहे, चला एवढं कळलं असेल मी काय बोललो तुम्हाला. ठीक आहे, चला हे cos π/6 ची व्हॅल्यू येतं, आणि कॉसच का, कारण पहिलं स्टार्टिंगला दोन्ही कॉस आहे. ठीक आहे, एक कॉस आणला, अजून एक cos x आहे, मायनस इथं काय ना साइन ए. सो साइनच्या कोणत्या अँगलला हाफ व्हॅल्यू असते, सो दॅट इज साइन 30 ला, 30 म्हणजे π/6. ओके, साइन x. बघा आता cos a इंटू cos b म्हणजे हे a आहे, हे b आहे. साइन a म्हणजे हे आहे, आणि साइन b म्हणजे हे आहे. ठीक आहे, बघा कोणता फॉर्म्युला आहे, cos a प्लस b. सो मी त्याला यूज करणार y इक्वल टू cos इनवर्स ऑफ. सो आतमध्ये कोणता फॉर्म्युला येणार, हा वाला. इथे येणार cos a म्हणजे काय, a म्हणजे π/6, सो π/6 प्लस b म्हणजे x आहे, सो इथे येणार x. ठीक आहे, बघा हे इकडे लिहिलं किंवा हे इकडे लिहिलं तरी काय फरक नाही पडणार एवढं. ठीक आहे, चला cos इनवर्स cos गेट कॅन्सल, y इक्वल टू π/6 प्लस x. मग आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy/dx इक्वल टू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, सो इथे येणार 0 प्लस 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, सो इथे आन्सर आलं 1. काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला नाव थर्ड वाला बघा किती इझी आहे क्वेश्चन. y इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये cos √x प्लस साइन √x अपॉन √2. ठीक आहे, बघा ह्याचा कोइफिशियंट 1 आहे. ठीक आहे, इथं 1 आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं पण 1 आहे. ठीक आहे, मग ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं तिथं. बघा आता काय काय करणार, म्हणजे इथे येणार y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय होणार 1/√2, कारण हे ह्याच्या बरोबर डिवाइड, हे ह्याच्या बरोबर डिवाइड. सो इथे येणार बघा, इथे 1 असतो ना, सो 1/√2 cos √x प्लस इथं पण 1 असतो, सो 1/√2 sin √x. ठीक आहे, मग आता मला सांगा कोणता फॉर्म्युला यूज करू मी, बाहेर कोणता फंक्शन आहे, साइन इनवर्स आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 पूर्ण IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही. साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये कोणता फॉर्म्युला यूज करू, आता इथं बाहेर साइन इनवर्स आहे, सो मी साइनचा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, मग आता कोणता, हे दोन फॉर्म्युले आहेत पण कोणता, इथं कोणता आहे प्लस, सो प्लस कुठे आहे बघा, हे फर्स्ट वाला, म्हणजे आता मी फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, फर्स्ट मध्ये काय आहे, साइन ए स्टार्टिंगला आहे, इथं साइन आहे की कुठं नाहीये, सो ह्याला मी साइन कन्सिडर करू शकतो. साइन ए इंटू कॉस बी, बघा साइन ए इंटू कॉस बी मॅच होते. सो मी साइन कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 येते ती व्हॅल्यू लिहिणार. सो इथे येणार साइन इनवर्स ऑफ साइन कोणत्या अँगलला व्हॅल्यू येते π/4 ला, दॅट इज 45 ला. ठीक आहे, ह्याला तुम्ही फर्स्ट सारखं केलं तर चालेल. ठीक आहे, काय कन्सिडर करणार, साइन अल्फा इक्वल टू 1/√2 हे कन्सिडर करू शकता. समजतंय का, हे तुम्ही कन्सिडर करू शकता, फर्स्ट मेथडने पण करू शकता. ठीक आहे, ऍज यू विश. बघा आता पुढं cos √x प्लस, आता इथं काय घेणार बघा, इथं साइन आहे म्हणजे साइन इथं लास्टला आहे, म्हणजे मी ह्याला कॉस घ्यावं लागेल. ठीक आहे, कॉस कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते, कॉस π/4 ला. बघा व्हॅल्यू सेमच पाहिजे, समजतंय का, साइन √x. आता कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला जो आहे फर्स्ट वाल्याचा, आणि हे म्हणजे साइन ए प्लस बी. ओके, मग आता ह्याच्यात ए काय आणि बी काय, बघा हे ए आहे, हे बी आहे, सो ए इंटू बी कॉस ए. आता हे ए आहे, बघा ए ची व्हॅल्यू π/4 मॅच झाली, बी ची व्हॅल्यू पण मॅच व्हायला पाहिजे, √2 √x. ठीक आहे, होती मॅच. सो काय येणार मग फॉर्म्युला, साइन इनवर्स ऑफ साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. ए म्हणजे काय π/4 आणि बी म्हणजे √x. ठीक आहे, साइन अँड साइन इनवर्स गेट कॅन्सल, सो y इक्वल टू π/4
प्लस रूट एक्स. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इक्वल टू ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतं प्लस ह्याचा काय येतं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतं. सो 1/2 रूट एक्स म्हणजे आन्सर काय आलं 1/2 रूट एक्स. ठीक आहे एक्स नीट लिहितो. ठीक आहे व्यवस्थित करायचं तुम्हाला मग तुम्हाला आन्सर फाइंड आउट होईल. काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 4 बघा. आता 4 मध्ये काय दिलं इथं y इक्वल टू कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5 दिले. ठीक आहे खाली कॉन्स्टंट टर्म आहे. सो कॉन्स्टंट टर्म ह्याला डिवाइड करायचं आणि ह्याला डिवाइड करायचं. आणि तसं आपण तसं हा जो क्वेश्चन आहे ना तो एमसीक्यू ला पण विचारू शकतो. मग डायरेक्ट कसं काढणार तुम्ही एमसीक्यू काढण्यासाठी. ठीक आहे बघा कसं असतं माहिती का कॉस किती इथे 3x इथे किती sin 3x. मग हा अँगल बघायला लागतो. हा अँगल बघायचा मग अँगल वरून मी सांगू शकतो काय आन्सर येईल माझं. ठीक आहे 3x आहे. सो 3x चा डेरिव्हेटिव्ह काय ना 3 येणार कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो आन्सर माझं 3 येणार. इथून पण मी डायरेक्ट सांगू शकतो. आणि ह्याच्या अगोदरचा काय होता रूट एक्स होता बघा अँगल रूट एक्स होता. सो रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होतं 1/2 रूट एक्स होतं. ठीक आहे म्हणजे असे जर क्वेश्चन आले तर तुम्ही डायरेक्ट अँगल वरून सांगू शकता की आन्सर काय आहे. एमसीक्यू ला विचारू शकता. ठीक आहे चला बघा आता पुढे y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय करणार 5 ने ह्याला डिवाइड करा 5 ने ह्याला डिवाइड. सो 3/5 cos 3x मायनस 4/5 sin 3x. पण कोणता फॉर्म्युला यूज करणार बाहेर काय कॉस. सो कॉसचा मी फॉर्म्युला यूज करणार. मग कॉस कोणता यूज करणार आता मायनस कुठे आहे बघा इथं मायनस आहे. सो लास्ट वाला फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे बघा कॉस a प्लस b चा फॉर्म्युला. ओके मग बघा काय काय इथं कॉस a आहे. सो कॉस a इंटू कॉस b कुठे कॉस a. सो काय ना हे कॉस येणार आणि हे कॉस म्हणजे ह्याला मी कॉस a घेऊ शकतो. समजते का ह्याला कॉस a घेणार तुम्ही. ठीक आहे म्हणजे इथं येणार हे कॉस कोणत्या अँगल येते व्हॅल्यू 3/5 येते का नाही येत. मग त्यावेळेस तुम्ही कॉस अल्फा कन्सिडर करा. ठीक आहे समजते का लेट कारण इथे व्हॅल्यू माहित नाही ना आपल्याला ह्या अँगल आपण व्हॅल्यू कधी फाइंड आउट नाही केली. सो लेट कॉस अल्फा इक्वल टू 3/5. ठीक आहे नाव ह्याला कोणती व्हॅल्यू घेणार बघा साइन a इंटू साइन b. सो साइन घ्यायला सो साइन अल्फा 4/5 इक्वल टू 4/5. ठीक आहे कन्सिडर केलं लेट समजा. ठीक आहे पुढे y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3/5 म्हणजे काय कॉस अल्फा. ओके आणि कॉस 3x ऍज इट इज मायनस ऍज इट इज 4/5 म्हणजे काय साइन अल्फा. सो साइन अल्फा साइन 3x. ओके बघा आता हा फॉर्म्युला यूज करतोय मी हा वाला. मग कसं येणार आता कॉस a म्हणजे अल्फा आणि b म्हणजे काय 3x. ओके a म्हणजे अल्फा b म्हणजे 3x. सो फॉर्म्युला अप्लाय करा y इक्वल टू कॉस अल्फा सॉरी कॉस इनवर्स म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजेच हे कॉस a प्लस b. सो कॉस a म्हणजे काय अल्फा प्लस b म्हणजे काय 3x इथे ना 3x. ठीक आहे कॉस कॉस गेट कॅन्सल. सो y इक्वल टू अल्फा प्लस 3x. ठीक आहे समजतंय ना. मग आता डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार dy बाय dx इक्वल टू अल्फा म्हणजे काय कॉन्स्टंट टर्म. सो कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय तर 0. ठीक आहे कारण बघा ना अल्फा जो आहे ना तो साइन इनवर्स तिकडे होणार म्हणजे अल्फा असा असतो साइन तिकडे या. सो साइन इनवर्स ऑफ काय होणार साइन इनवर्स ऑफ 4/5 कॉन्स्टंट टर्म आहे अल्फा. ठीक आहे म्हणून डायरेक्ट 0 करून टाकायचं तिथं. हे जास्त डीप मध्ये नाही गेलो मी ह्याला डायरेक्ट 0 सांगितलं तुम्हाला. प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह काय ना 3 येणार कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो आन्सर आलं 3. ओके पहिलं सांगितलं तर आन्सर काय काढा स्क्रीनशॉट. नाव लास्ट 2 क्वेश्चन राहिले. 2 क्वेश्चन बघा कसा येणार आन्सर आता. 3 cos e raised to x आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं हे जे काय अँगल आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह करायचं डायरेक्ट. मग आन्सर आपल्याला लगेच भेटून जाईल एमसीक्यू साठी. ठीक आहे e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय तर e raised to x. सो माझा आन्सर आला e raised to x.
ठीक आहे, एमसीक्यू ला खूप मदत होईल तुम्हाला. ओके, चला स्टार्ट करतो आता. इथं y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय करणार, कॉन्स्टंट टर्म ह्याला डिवाइड करा. सो 3/√30 कॉस e रेस टू एक्स प्लस 2/√30 साइन e रेस टू एक्स. ठीक आहे, मग आता बाहेर कोणता फंक्शन आहे, कॉसचा. सो मी कॉसचा फॉर्म्युला यूज करणार. कोणता घेणार मी, नीट व्यवस्थित लक्ष ना, कोणता फॉर्म्युला घ्या होता, हा इथं मध्ये प्लस आहे, सो प्लस वाला घेणार. ठीक आहे, प्लस वाला स्टार्टिंगला कॉस येणार. ठीक आहे, एक काम करतो मी, इथं असं लिहितो कॉस इनवर्स ऑफ, हे कॉस ई रेस टू एक्स पुढे लिहितो आणि हे मागे लिहितो. सो इथे ना 3√30. ओके, प्लस हे मागे लिहितो. ठीक आहे, हे टर्म मागं साइन ई रेस टू एक्स 2/√30. हे सांगतो तुम्हाला का पुढे मागे केलं मी. ठीक आहे, पहिले लक्ष द्या एवढं, साइन. ओके, चला कॉस इंटू कॉस पाहिजे बघा, कॉस इंटू कॉस पाहिजे. सो मी इथं काय करणार, लेट कॉस अल्फा इक्वल टू 3/√13 घेणार. ठीक आहे, कॉस अल्फा इक्वल टू 3/√13. नाव नेक्स्ट इथं काय घेणार, इथं साइन आहे बघा, इथं साइन आणि हे साइन बी. सो साइन घेणार मी, साइन अल्फा इक्वल टू 2 बाय ही व्हॅल्यू √30. ठीक आहे, मग आता व्हॅल्यू पुट करतो. सो y इक्वल टू सांगेल तुम्हाला तिथं व्हॅल्यू ती का तसं काय केलं, हे चेंज काय केलं ते सांगतो. कॉस येणार, हा आता कॉस ई रेस टू एक्स इंटू 3/√13 म्हणजे काय, कॉस अल्फा. सो इथे ना कॉस अल्फा. नाव प्लस साइन ई रेस टू एक्स एज इट इज इंटू 2/√13 कुणाची व्हॅल्यू आहे, साइन अल्फा. सो साइन अल्फा. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. हे म्हणजे काय, ए. ओके, ई रेस टू एक्स म्हणजे ए आणि बी म्हणजे काय, अल्फा. बी म्हणजे अल्फा. ठीक आहे, ए म्हणजे ई रेस टू एक्स आणि बी म्हणजे अल्फा. मग कुणाचा फॉर्म्युला आहे हा, ही व्हॅल्यू ह्याची आहे. सो y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ए मायनस बी. सो कॉस ए म्हणजे ई रेस टू एक्स, ओके, मायनस बी म्हणजे काय, अल्फा. सो इथे ना अल्फा. ठीक आहे, जर बघा मी हे पुढे मागे केलं असतं ना, तर अल्फा पुढे आला असता, ई रेस टू एक्स मागे आला असता, म्हणजे असं झालं असतं. ठीक आहे, आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं आलं असतं, हे 0 झालं असता. हा, आणि मायनस ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस तसंच राहिला असता आणि ई रेस टू एक्स आला असतं. मग मायनस ई रेस टू एक्स येते का इथून, बघा ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह फक्त ई रेस टू एक्स यायला पाहिजे. सो म्हणून मी हे पुढे मागे केलं. ठीक आहे, त्याचं रिझन हेच आहे, कारण ते प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, चला आता करा, डिफरन्शिएट करा. y इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस अल्फा. आता डिफरन्शिएट करा, पहिले स्क्रीनशॉट करा लवकर. चला रेग्युलर या आपण 1:30 वाजता. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन राहिलाय, त्याच्यानंतर स्टॉप करतो. बघा काय काय करायचं आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे ना dy बाय dx इक्वल टू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. सो 0 लागली तरी चालेल. हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा आता स्क्रीनशॉट. नंबर 8 मधला लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन काय इथं, y इक्वल टू कोसेक इनवर्स ब्रॅकेट मध्ये 10/6 साइन 2x 2 रेस टू x मायनस 8 कॉस 2 रेस टू x आहे. पण स्टार्टिंगला नीट समजून घ्या, आतापर्यंत कॉन्स्टंट टर्म खाली होता बरोबर. जर समजा कोसेक इनवर्स ऑफ 1/x असेल, ठीक आहे, कोसेक इनवर्स 1/x असेल, कोसेक कोणाच्या रिलेटिव्ह आहे, दॅट इज साइनच्या. सो मी याला असं लिहू शकतो, साइन इनवर्स ऑफ हा x वर जाणार. ठीक आहे, रेसिप्रोकल होणार, अँगलचा रेसिप्रोकल. सो दॅट इज x. म्हणजे कोसेक इनवर्स x ला, सॉरी कोसेक इनवर्स 1/x ला मी साइन इनवर्स x लिहू शकतो. बघा हा x वर आणि 1 खाली जाणार. सो 1 कुठे गेला, खाली. ओके, असं रेसिप्रोकल आहे. ठीक आहे, हे झालं फॉर्म्युला. ट्रिग्नोमेट्री मध्ये नाही का आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला सांगेल. आता एवढं थोडंसं सांगितलं जास्त. ठीक आहे, पूर्ण हे नाही सांगितलं फॉर्म्युला वगैरे. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. इथं काय y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ
काय होणार, ही टर्म वर जाणार, ही टर्म खाली येणार. सो इथे होणार 6 sin 2x मायनस 8 cos 2x अपॉन 10 खाली येणार. ठीक आहे. आता मी डायरेक्ट आन्सर सांगू शकतो. इथे 2x आहे. सो a चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, a log a येतं. बरोबर. मग 2x चं काय येणार, 2x log 2 येणार. ठीक आहे. हे फॉर्म्युला येणार. बघा आता पुढं, म्हणजे सॉरी हे आन्सर येणार तुमचं 2x log 2. मग हे याच्याबरोबर डिवाइड करा. साइन इनवर्स ऑफ 6/10 साइन 2x मायनस 8/10 cos 2x. ठीक आहे. मग बाहेर साइन आहे. सो बाहेर साइन कोणतं साइन असेल तर साइनचाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. मग मध्ये मायनस आहे, मग मायनस कुठे आहे, बघा इथं मायनस आहे, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. मग स्टार्टिंगला काय येणार, ह्याला मी असं लिहू का पहिलं, साइन इनवर्स ऑफ, हे पहिले पुढे लिहितो, साइन 2x 6/10 नंतर लिहितो. ठीक आहे. मायनस हे पुढे लिहितो, cos 2x इंटू हे नंतर लिहितो. सो दॅट इज इथे येणार 8/10. ठीक आहे. आता कुणाला मॅच होते हा फॉर्म्युला, साइन साइन. मग आता कॉस अल्फाला ही व्हॅल्यू घ्या, लेट cos अल्फा इक्वल टू 6/10. ठीक आहे. आणि लास्टला काय आहे, साइन. सो साइन अल्फा इक्वल टू दॅट इज 8/10. ठीक आहे. ही व्हॅल्यू मी कन्सिडर केलेली आहे. मग व्हॅल्यू पुट करा. सो y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2x इंटू ह्याला काय घेतलंय, दॅट इज cos अल्फा. इथे येणार cos अल्फा मायनस ऍज इट इज cos 2x. ओके. आणि लास्टला काय घेतलंय, साइन अल्फा. सो इथे येणार साइन अल्फा. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला कुणाचा आहे, साइन a मायनस बी. सो हे a आहे, हे b आहे, हे a आहे, हे b आहे. सो इथे येणार y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन, बघा साइन a मायनस बी. साइन a म्हणजे काय, 2x मायनस अल्फा. ठीक आहे. मध्ये मायनस आहे, सो मायनस कॅन्सल. y इक्वल टू 2x मायनस अल्फा. मग इथे डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केला काय विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज 2x log 2 येणार. ठीक आहे. मायनस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. हा, आता क्वेश्चन नंबर 9 आणि 10 राहिलेला आहे. खूप मोठा सिलेबस आहे. जो रेग्युलर स्टडी करणार तो त्याच्यामध्ये टिकणार, कॉम्पिटिशन मध्ये टिकणार, अदरवाईज टिकणार नाही. ठीक आहे. म्हणून स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा, तुम्हाला जास्त नॉलेज पण भेटेल. ठीक आहे.